दुसऱ्या बाजूला हार्दिक घरातला आपण पाहतोय, या देखील फलंदाजाच्या नावावरती एक बाईक आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्याकरिता मॅन फ्रॉम सातपाडी मिस्टर अवधूत कामत बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्याकरिता दाखल झालाय. सातपाडीचा कॅप्टन कुल. आज सातपाडीमधून विरूला देखील आपण पाहतोय. स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त विरूची चर्चा राहिली. भार्गवची देखील चर्चा आपण पाहिले या स्पर्धेमध्ये. विश नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. मॅचला सुरुवात होते. एका बाजूला मस्के ब्रदर्स आणि दुसऱ्या बाजूला टीम रोहित 11 या दोन संघांमध्ये सुरू असलेली ही बॅटल आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय मिस्टर अवधूत. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय किरणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी किरणजी पाटील सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम किरणजी पाटील साहेब, आपलं स्वागत असेल. एक मोठे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये झालंय. आपला वेळ या स्पर्धेला देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांचं स्वागत असेल. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट गेलाय. फलंदाज मनोजचा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. अतुलला आपण पाहतोय. मनोज पाटील शो या मॅचमध्ये ठरलाय. अवधूतचं कौतुक करावं लागणार आहे. पहिल्याच बॉलवरती अवधूतने एक मोठी विकेट आयकॉनला बाद केलाय. नवीन फलंदाज अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिला बॉल आणि पहिला बॉल विकेट देऊन गेलाय. विकेटने सुरुवात या इनिंगची झाली. 2 ओव्हरचा सामना अवधूतला चांगलंच माहिती आहे. एक एक बॉल खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि काल देखील या मैदानाचा अनुभव घेतलाय. विकेट 30 आहे. ट्राय विकेटवरती बॉल चांगले फिरतायत. अवधूतला देखील चांगलं माहिती आहे. हा देखील शॉर्ट बॉल समोर पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहे. तिथे चांगली फिल्डिंग झालंय. एकच रन या बॉलवरती मिळेल. या एक रनने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 1-2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिल्या 2 बॉलने अवधूतची जी गुणवत्ता आहे ती दाखवून दिली. काल देखील अवधूतने गोलंदाजी चांगली केली होती. त्याच्या कॅप्टन्सीखाली हा संघ टॉप 6 मध्ये पोहोचलाय. मस्के ब्रदर बॅट त्या ठिकाणी जरूर फिरवली होती, परंतु इथे मिडल ऑफ द बॅटने कनेक्शन झालेला नाहीये. बॅटची कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. दोन्ही आयकॉन्स या ठिकाणी डगआउटला परतले गेलेत. आणखीन एक धक्का लागलाय बॅटिंग करत असताना रोहित 11 टीमला. नवीन फलंदाज श्लोक मैदानावरती दाखल झालाय. एक या धावसंख्येवरती 2 धक्के मैदानावरती लागलेत. अवधूतचं कौतुक करावं लागणार आहे. दोन्ही आयकॉन्सला त्याने बाद केलंय. कॅप्टनचं कौतुक होणं या ठिकाणी गरजेचं आहे. हा देखील बॉल चांगला टाकलाय. रनआउटचा चान्स बनला होता. भार्गवचे प्रयत्न चांगले होते. 2 रन्स मिळतील या बॉलवरती बॅकअप मिळेपर्यंत आणि या 2 रन्सने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 3-4 बॉलच्या समाप्तीनंतर. पहिल्या 4 बॉलमध्ये या ठिकाणी गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय. पहिले 2 बॉल जर आपण पाहिले तिथे आयकॉन्स समोर खेळत होते. तिथे देखील चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा आयकॉनला बाद केलं. मागचा बॉल देखील चांगला टाकला होता. फ्रेश बॅटरच्या अगेन्स्ट तिथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मृदुल पाटील प्राऊड ऑफ एडवन बॉलच्या खाली येतो आणि टीपलाय झेल. संपलाय फलंदाज अखेल. आणखीन एक विकेट गॉन. तीन या धावसंख्येवरती 3 धक्के मैदानावरती लागले आहेत. अवधूत विकेटवरती विकेट घेतोय. मृदुल पाटीलचा एक चांगला कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्राऊड ऑफ एडवन. लास्ट बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. अवधूत शेवटचा बॉल राऊंड द विकेट
लॉफ्ट करायचा होता, बॅटला स्पर्श झालेला नाहीये. सातपडी एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती धावत असताना 3 विकेट्स एकाच ओव्हरमध्ये घेतल्यात आणि पहिल्या षटकामध्ये आपली दहशत दाखवलंय, आपली बादशाह दाखवलंय. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 रन्स आणि 3 विकेट घेतल्यात. पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकामध्ये 3 रन्स येत असताना आपण पाहिल्या. यानंतर देखील एक मोठी लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला टीम अपोलो चिंचणी आणि त्यांना फाईट करेल त्यांच्या अगेन्स्ट द्वारकामाई चिखलपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला टॉस रिया. बॉलिंग ट्रॅकवरती या स्पर्धेमध्ये विकेट्सवरती विकेट्स ज्याने घेतल्यात, भार्गव पाटील मॅन फ्रॉम दिवानमान दाखल झाले बॉलिंग ट्रॅकवरती या लास्ट ओव्हरमध्ये. थोडासा सन्नाटा या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण अवधूतने जी गोलंदाजी केली ना, त्याने पिन ड्रॉप सायलेन्स. चांगला बॉल, लेग कटर, काय फिरलाय बॉल. ज्या पद्धतीनं एक नॅचरली प्रॉपर राईट आर्म स्पिनर जेव्हा बॉलिंग ट्रॅकवरती येतो ना, तेव्हा जो लेग ब्रेक टाकतो ना, तशा पद्धतीनं या ठिकाणी भार्गवनं हा लेग कटर टाकलाय वेगानं. डॉट बॉल सुरुवात या ठिकाणी या देखील ओव्हरची डॉट बॉलने झालाय. हा देखील फसलाय. सेफ झोनमध्ये बॉल पडतोय. 1 रन कंप्लीट झालाय. एकच रनवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट देखील जाईल. चौथा धक्का बॅटिंग करत असताना रोहित 11 टीमला लागलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4. नवीन फलंदाज हर्षल मैदानावरती दाखल झालाय. 2 बॉल्स केला आतापर्यंत झालाय. भार्गवने पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपला दबदबा दाखवलाय. ही विकेट त्याच्या कदामध्ये ॲड होणार नाहीये, परंतु पूर्णपणे त्याचा जो बॉलिंगमध्ये क्लास आहे ना, जबरदस्त. लेफ्टी बॅटर समोर आला आणि लेफ्टी बॅटर्ससाठी पुन्हा एकदा कटरचा वापर त्या ठिकाणी केला जातोय. हा देखील जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीने बॉल फिरवले जात आहेत. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर वेगावरती जास्त लक्ष वेधित केलं होतं भार्गवने. आज या मॅचमध्ये जास्त कट केले जात आहेत बॉल. बॅट चेंज घेऊन बॉल चालला मागे. फर्स्ट स्लिपमध्ये बॉल फील्ड केला जाईल. 1 रन मिळेल या बॉलवरती. 22च्या माध्यमातून ही रन मिळताना पाहायला मिळते. आता लास्ट 2 बॉल बाकी राहिल्यात. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5ला 4 धक्के मैदानावरती लागल्यात. दिवानमान एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती काल 11 विकेट या गोलंदाजांना घेतले होते. बॅटिंगमध्ये देखील भरपूर रन्स बनवल्या होत्या. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय भार्गवच्या माध्यमातून. शेवटचा बॉल असेल. विकेट मेडन ओव्हर सध्या होऊ शकते. 1 रन या ओव्हरमध्ये आलेली नाही आहे. जे 1 रन आलं ती देखील 22च्या माध्यमातून आय थिंक आले का रन. यस, 1 रन आले या ओव्हरमध्ये. लास्ट बॉल या ओव्हरमधील. 1 रन मिळेल आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. 2 रन्स पूर्ण होत आहेत. आफ्टर फिनिश द फर्स्ट इनिंग धावा झाल्यात फलकावरती 7. फक्त 7 रन्स 2 ओव्हर्समध्ये या ठिकाणी बनवू शकले रोहित 11 टीम आणि मस्के ब्रदर टीमचा दबदबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावांवरती रोखलंय. अवधूत आणि भार्गवचा बॉलिंगमध्ये क्लास आपण पाहिला. रोहित 11 टीम चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. 8 धाव्यांचं लक्ष असणार आहे मस्के ब्रदर्स टीम समोर. टॉस देखील केला जाईल. एका बाजूला द्वारकामाई चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करेल अपोलो चिंचणी. या 2 टीममध्ये नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. मजा येणार आहे त्या देखील मॅचला.
8 धावांचं लक्ष 2 ओव्हर्समध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती मनोज पहिल्या षटक हाताळण्याकरिता दाखल झालाय. भार्गव आणि त्याचबरोबर निहिल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. भार्गव पाटील डावखुऱ्याचा फलंदाज. कालच्या दिवसामध्ये धावांचा पाऊस पडला, विकेटवरती विकेट्स घेतले. तर दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीनं निहिल किनी रावलाचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रावळे गावाचा एक खऱ्या अर्थानं अभिमान आहे निहिल. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. मनोज पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती वेलकम टू ग्राउंड सांगितलंय आणि मनोजचं स्वागत केलंय षटकारानं या ओव्हरमध्ये. या मॅचला लवकर संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे भार्गवच्या माध्यमातून. आता फक्त 2 धावांची गरज आहे 10 मध्ये, क्षमा असावी 11 मध्ये 2 बनवायचे आहेत. मनोज पाटीलचा पहिलाच बॉल, पिकअप शॉट, मारलेला षटकार लॉंग ऑनला फलंदाज भार्गवने. या ओव्हरमधील दुसरा बॉल पुन्हा एकदा भार्गवला मारायचा होता ऑन साईडला. समोर चालला 1 रन मिळेल. या 1 रनने टीमची टोटल फलकावरती 7. आता एका धावेची आवश्यकता आहे 10 बॉलमध्ये. नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचं आहे अपोलो चिंचणी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल द्वारकामाई चिखलपाडा. दोन्ही टीममध्ये स्टार कास्ट भरपूर मोठी आहे. चांगला बॉल, लेग कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. मनोजने थांबवले निहिलला आणि आय थिंक विकेट गेलाय. बॅटची कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या मागे गेला. विकेट किपरच्या हातामध्ये निहिलची विकेट या ठिकाणी जात असताना नवीन फलंदाज जयेश मॅन फ्रॉम राय मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. हे देखील एक मोठं नाव आहे. एका धावेची गरज आहे विजयासाठी आणि तो फिनिशिंग स्ट्रोक या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय जयेशच्या बॅटमधून. या मॅचला जिंकलंय टीम मस्के ब्रदर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. वेल बोल्ड अवधूत, वेल बोल्ड भार्गव. फिनिश चांगलं केलं जयेशने. फाइंडरचा पॉइंट.